आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझा। आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझा। लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंगे नाव ठेविले ज्ञानी। आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझा। प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले, प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले। रामया जनार्दनी पायी टकचे ठेले, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझा। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी चिंतनासाठी निवडलेला अभंग रामया जनार्दनी महाराज यांनी विश्वमाऊली ज्ञानोबरायांची आरती गायली। त्या आरतीचा सर्वांच्या अतिपाठ अतिपरिचयाचा वारकरी संध्येमध्ये वारकरी साधनेमध्ये कायम गायला जाणारा, आदराने भावनेने गायला जाणारा असा अत्यंत सोपा आरतीचा अभंग सेवेसाठी निवडला। विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांच्या आरतीचं चिंतन करत असताना रामया जनार्दनी महाराजांनी खूप ज्ञानोबरायांचे अभंग गायले हे बघायला मिळत नाही, पण आरतीचा अभंग बघायला मिळतो। वास्तविक पाहिलं वारकरी संप्रदाय हा निर्भीड संप्रदाय आहे, सरळ सतत ट्रॅकने चालणारा संप्रदाय आहे। इतरांना आणि कुणालाही सामावून न घेणारा, इतरांना थारा देणारा न देणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय। वारकऱ्यांनी संतांचे अभंग सोडले तर दुसऱ्यांना कोणाला स्वीकारलेलं नाही, सर्वच साधू संतांना स्वीकारलं असं नाही, पण रामया जनार्दनी महाराज यांचे अभंग स्वीकारलेले आपल्याला बघायला मिळतात। त्यातला आरतीचा अभंग वारकरी संप्रदायाने डोक्यावर घेतलेला आहे, अर्थात आपल्या हृदयामध्ये तो आणि बसलेला आहे असा आरतीचा अभंग आहे। वारकरी संप्रदायाची भजन संध्या समाप्त होत असताना आरती शिवाय होतच नाही, कारण भजनाची कीर्तनाची फलश्रुती ही आरतीमध्ये असते आणि आरतीचा हा अभंग आहे। आता फलश्रुतीचा हा अभंग आज आणि महावारी एकादशीचा औचित्य साधून या आणि सकाळच्या कीर्तन सेवेसाठी निवडला आहे। विठ्ठल सर्व खरं आहे, पण मीच थोडंसं सर्दीमुळे जाम आहे आणि कीर्तन करायला हातपाय दुखला तरी चालतो, पण नाक आणि घसा व्यवस्थित लागतोय आणि तेच आज असं झालंय। पण आता तुम्हाला लक्षात आलं असेल ते, पण आता काय करणार, त्याला वातावरण असं आहे, धूळ आहे, पाणी बदल आहे, हवामान आहे, त्यामुळे होत आहे। तरी पण माऊली जशी बुद्धी देतील तसा अल्पशा वेळेमध्ये आपण चिंतन करणार आहोत। रामया जनार्दनी महाराज या अभंगामध्ये ज्ञानोबरायांच्या स्वरूपाचा आणि ज्ञानोबरायांच्या कार्याचा गुणगौरव करतात। विठ्ठल वास्तविक पाहिलं गुणगौरव शब्दाचा चिंतन जर करू गेलो, इतर संप्रदायामध्ये इतर क्षेत्रामध्ये गुणगौरव लवकर आलाय, वारकऱ्यामध्ये आपल्यामध्ये गुणगौरव थोडासा लेट आलाय, उशिरा आलाय, काय असेल ते माहिती नाही। इतर संप्रदायामध्ये इतर क्षेत्रामध्ये थोडंसं कार्य थोडं एखाद्याने विशेष केलं असेल तर त्याचा गुणगौरव केला जातो, पण आपल्या संप्रदायामध्ये एवढा सुंदर मृदंग वाजवणारा आणि एक गोपाळ बाळ आणि छोटासा मुलगा एवढा सुंदर मृदंग वाजवतोय, हे पाहिल्यानंतर त्याचा गुणगौरव करण्याचा, त्याच्या पाठीवर थाप टाकण्याची बुद्धी माणसाला झाली पाहिजे, पण ही होत नाही। त्याचं कारण आपण बरेचसे अजून मनाने लहान आहोत, आपण संकुचित आहोत। वारकरी संप्रदाय गुणगौरव करणारा संप्रदाय आहे, पण आता संकुचित बुद्धीमुळे माणसं ते गुणगौरव करत नाही। ज्याने चांगलं काम केलं त्याच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे, थाप टाकली पाहिजे। तू लढ हो ना, ऐक नाही, पाठीवर थाप टाकल्यानंतर तुम्ही त्यांना काय मदत करता तो विशेष नाही, पण पाठीवर एकदा त्यांच्या थाप टाकली त्यांना आयुष्यभर आपल्या कार्याला घेऊन आपल्या गुणाला घेऊन आणि ऊर्जा प्राप्त होते। ती ऊर्जा पैसे देऊन मिळत नाही। विठ्ठल
गुणगौरव आहे, गुणगौरव केला जावा. काय असतंय, इतर पक्षातला दुसऱ्या पक्षातला व्यक्ती चुकून जर एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या स्टेजवर जर गेला तर इतर मंडळी सांगतात, या साहेब आपले साहेब आहे, आमचे साहेब आहे. पण आमच्याकडं दुसऱ्या फडातलं जर एखाद्या फडात आला तर तो म्हणतो, अरे कस काय चुकून इकडे आला. अशी अवस्था आपल्याला बघायला मिळते. पण खरोखर आहे माणसाचं अंतःकरण मोठं लागतं. कारण आमचे नामदेव महाराज सांगतायत, ही संत मंडळी सुखी असावे, पण हे हरिदास कशी आहे, हे सर्व हरिदास माझे आहे. काय माझिया सकळा हरीच्या दासा, व्यापक कल्पना संतांनी व्यक्त केलेली आहे. हे सर्व माझे आहे, माझे आहे. व्यापक असावं, तसं व्यापकत्व आपल्या अंतःकरणाला येण्यासाठी संत वाङ्मय आपल्याला कारण ठरत असतं. या ठिकाणी व्यापक अंतःकरणाने आणि रामया जनार्दनी महाराज ज्ञानोबरायांचा गुण गौरव करतात. विठ्ठल विठ्ठल आणि व्यापक मनाने अंतःकरणाने या ठिकाणी केलेला बघायला मिळतो. गुण गौरव अर्थात ज्ञानोबरायांच्या कार्याचा आणि ज्ञानोबरायांच्या स्वरूपाचा गौरव केलेला आहे. आरती स्वरूपातला अभंग आहे. आरतीचे चिंतन करत असताना आरती शब्दाचा अर्थ असा आहे, आस म्हणतात रती ही ती आरती. अति उच्च प्रेमाने भगवंताशी, संतांशी, आपल्या परमात्म्याशी, आपल्या साध्य भगवंताशी एक रस होऊन समरस होऊन केली जाणारी कृती, केली जाणारी क्रिया, तिला म्हणावं आरती. आरती केली जाते. आरती शब्दाचं चिंतन आरती करताना दोन पद्धती आहे. एक प्रॅक्टिकली कृतीने केली जाणारी, वस्तूच्या रूपाने केली जाणारी आरती, आणि एक वाचिक आरती, ज्याला वाङ्मयीन आरती म्हणतात, वाणीने केली जाणारी आरती. या ठिकाणी आज आपण वस्तूच्या रूपाने केली जाणारी आरती, कृतीच्या रूपाने केली जाणारी आरती न बघता वाङ्मयीन वाचिक आरतीचं चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल जनार्दनी महाराज ज्ञानोबरायांची आरती करतात का? ज्ञानोबरायांच्या बद्दल, कार्याबद्दल पाहिल्यानंतर, एवढं मोठं कार्य ज्ञानोबरायांचं हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या अंतःकरणाला ज्ञानोबराय भावले. आणि अंतःकरणाला भावल्यानंतर माणसाच्या मनातून रिस्पॉन्स बाहेर निघतो, आणि ज्याला प्रतिकार आणि काहीतरी बाहेर निघत असतो. एखादा गायक चांगला गाऊ लागला यांच्यासारखा, आणि ऐकणाऱ्याला ते मनाला भावलं, अंतःकरणाला चिकटलं, तर माणसं बोलतात, वा क्या बहुत खूबसूरत, ऐकणं बहुत अच्छा, ऐकणे. अजून काहीतरी म्हणतात वन्स मोर महाराज, ऐकणं वन्स मोर. का? मनाला भावल्यानंतर माणसाच्या अंतःकरणात ते हुंकार बाहेर निघत असतात. तसं रामया जनार्दनी महाराज यांच्या अंतःकरणात हुंकार बाहेर निघाला की ज्ञानोबरायांच्या बद्दल प्रेम दाटून आलं. अंतःकरणाच्या तटाला उल्लंघून ते प्रेम बाहेर आलं, आणि त्यांनी ज्ञानोबरायांच्या समोर उभं राहून आपले अंतःकरण व्यक्त केलं. अभंगाच्या पहिल्या मनो
चरणामध्ये बोलले, आरती ज्ञानराजा, ज्यांची मी आरती करतो ते कोण आहे? ज्ञानराज आहे. ज्ञानराज शब्दाचं चिंतन करून आपण थांबूया. ज्ञानोबरायांना ज्ञानराज बोललंय. राज, राजते म्हणजे शोभणे, प्रकाशने, चकाकणे, जगामध्ये सुशोभित होणं. काही माणसं गुणाने जगामध्ये प्रसिद्ध होतात, काही धनाने जगामध्ये प्रसिद्ध होतात, काही आपल्या कलेने जगामध्ये प्रसिद्ध होतात, काही ज्ञानाने प्रसिद्ध होतात. पण आमचे ज्ञानोबराय प्रसिद्ध कशाने झाले त्यांना ज्ञानोबराय बोलतात, ज्ञानराज बोलतात. ते कशाने प्रसिद्ध झाले याचा विचार करूया. काही गुणाने प्रसिद्ध झालेले बघायला मिळतात आताच. आणि भारताच्या भारत देशाला आपल्या आणि क्रिकेट या खेळामध्ये आताच एकाने पारितोषिक प्राप्त करून दिलं मुलींनी, ऐकणे हो का? ते प्रसिद्ध झाल्या. त्याचं कारण काय? तर गुणामुळे त्या प्रसिद्ध झाल्या. गुण आहे त्यांच्याकडे क्रीडा क्षेत्रातला, गुणामुळे प्रसिद्ध होतात, त्यांना गुणराज बोललं जातं. काही धनामुळे प्रसिद्ध होतात, त्यांना धनराज बोललं जातं. काही बलाने प्रसिद्ध होतात, त्यांना बलराज बोललं जातं. पण काही ज्ञानाने प्रसिद्ध होतात, त्यांना ज्ञानराज म्हणतात. ज्ञानियांचा राजा गुरु गुरु राजा महाराव. ज्ञानोबराय ज्ञानांचे गुरु आणि राजांचे महाराजे आहेत, म्हणून त्यांना ज्ञानराज बोलताय. आता इथपर्यंत आपण आलो. ज्ञानोबराय ज्ञानराज आहे. पण महाराज पहिलवान त्याला म्हणतात की नुसतं शरीर आहे त्याला पहिलवान बोललं जात नाही, त्याने कुस्ती दाखवली पाहिजे, बळाचा कुठेतरी त्याने आणि वापर दाखवला गेला पाहिजे, तेव्हा त्याला पहिलवान बोलतात. श्रीमंत आहे, फक्त नुसता श्रीमंत नाही, त्याने कुठेतरी दान धर्म केला पाहिजे, त्याची श्रीमंती दिसते. अन्यथा श्रीमंत काही ते दिसत नाही. हे दिसतंय, या गोष्टी कृतीतून दिसत असतात. तसं ज्ञानोबराय राजे आहेत, कृतीतून आम्हाला ज्ञानोबराय राजे दिसतात का याचं चिंतन करूया. राजा शब्दाचं चिंतन आहे. राजा म्हणजे अनाथाला आणि सनाथ करणारा, प्रजेला सांभाळणारा, सर्व जगावर आणि आपलं एकछत्री अंमल दाखवून सर्वांना सुखी संतोष प्राप्त करून देणारा, त्याला राजा बोललं जातं. ज्ञानोबरायांचं चिंतन केलं, ज्ञानोबरायांचं दर्शन केलं तर आम्हाला हे सर्व लाभ प्राप्त होतात का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरायांच्या वारीला येतोय, प्रतिवर्षी ज्ञानोबरायांच्या वारीला येतो. आम्हाला लाभ प्राप्त होतात का? तर हो, आम्ही ज्ञानोबरायांचं चिंतन केलं तर आपल्या ज्ञानोबरायांच्या दर्शनातच ते लाभ आहे, म्हणून त्यांना राजा बोललाय. कारण समर्थ जे जे करी ते न होय चराचरी. समर्थाने ठरवलं तर काय होत नाही. तुका म्हणे आले समर्थाचे मना. समर्थ आहे ज्ञानोबराय, राजे आहे, त्यांच्या मनात आलं तर सर्व काही प्राप्त होतं, असे ज्ञानोबराय आहे. त्यांचं चिंतन केल्यानंतर आम्हाला काय लाभ होतो? आपण डोळे बंद करा, निवांत वेळेला असेल डोळे बंद करा, ज्ञानोबरायचं चिंतन करा. ज्ञानोबराय समाधी स्थळामध्ये समाधिस्थ झालेले. चिंतन करताना ज्ञानोबराय जे बसले, ते आसनाचा जर प्रकार पाहिला, तुम्ही आम्ही कीर्तनामध्ये जे बसतो ते आसन आहे सुखासन, मांडी घालून बसणं. आणि ज्ञानोबराय जे बसतात, हनुमंतरायांचं आसन आहे वीरासन, आणि ज्ञानोबरायांचं जे आसन आहे ते कोणतं आहे? पद्मासन. ज्ञानोबराय पद्मासनामध्ये बसतात. त्या ज्ञानोबरायांचं आपण डोळे बंद करून चिंतन करा. ज्ञानोबरायांनी पद्मासन घातलेलं आहे, आणि पद्मासनाची कृती जर पाहिली तर पद्मासन घातलेल्या व्यक्तीचे तळवे वरती येत असतात.
वरती येतात. ज्ञानोबरायांचं चिंतन करताना ज्ञानोबरायांच्या तळव्यांचं चिंतन करा, चरणाचं चिंतन करा. त्या ज्ञानोबरायांच्या तळव्यावर अनेक सुचिन्ह आहे, त्या सुचिन्हांचं आपण चिंतन करा. एका एका चिन्हाचं चिंतन केलं तर एक लाभ आपल्याला प्राप्त होतो. असे ज्ञानोबरायांच्या तळव्यांचं चिंतन करा. ज्ञानोबरायांच्या चरणावर सुचिन्ह आहे. आपण वेळ मिळेल तेव्हा गुगलवर सर्च करा ज्ञानोबरायांच्या चरणावर असलेले सुचिन्ह, त्या चिन्हांचं चिंतन करा. ज्ञानोबरायांच्या बोटांच्या बाजूला खाली दुभाजक रेषा आहे. ती दुभाजक रेषा आहे, त्याच्यामध्ये यवाचं चिन्ह आहे. यव हा धान्याचा प्रकार आहे. यवोशी धान्य राजोवा. त्या धान्य यवरूपी चिन्हाचं चिंतन जर केलं तर आपल्या जीवनामध्ये अन्नधान्याची कधी कमतरता पडत नाही. अन्नाची आपल्याला कधी कमतरता पडणार नाही. याकरता ज्ञानोबरायांच्या चरणावर असलेल्या यव चिन्हाचं चिंतन करा. विठ्ठल ज्ञानोबरायांच्या पादुका घेऊन आपण पंढरपूरला प्रतिवर्षी जातो. ज्ञानोबरायांच्या पादुका घेऊन पंढरपूरला वारीमध्ये जातोय. चरण पादुका असतात, अर्थात त्यांचं आपण दर्शन घेतो, त्यांचा अंगीकार करतो. तर वारकऱ्यांचा वारीचा इतिहास बघा. इथून मागे आपण 10-10, 20-20, 30-30 वर्ष वारीमध्ये गेलेले असाल. वारीतला आपला इतिहास आपण आठवा इथून मागचा आणि सांगा की महाराज अमक्या अमक्या वर्षी दिंडीला पंगतच मिळाली नाही आणि वारकरी उपवाशी राहिले आणि कुपोषित होऊन वारकरी मेला किंवा आजारी पडला, असं एखादं उदाहरण दाखवा. आहे उलट, याच्या उलट आहे. वारकऱ्यांनी एकादशीला जास्त खिचडी खाल्ल्यामुळे आजारी पडला आणि डॉक्टरकडे ऍडमिट झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत चरणावरच्या चिन्हाचं चिंतन करा, संत चरणाचं चिंतन करा. ज्ञानोबरायांच्या आपल्याला लाभ प्राप्त होतो. लाभ प्राप्त आहे, अन्नपूर्णा प्रसन्न होते. ज्ञानोबरायांच्या चरणावर अजून अनेक चिन्ह आहे. एक त्रिकोणाचं चिन्ह ज्ञानोबरायांच्या चरणावर आहे. तर त्रिकोण चिन्हाचं चिंतन करा. त्रिकोण चिन्हाचं चिंतन करत असताना त्रिकोण चिन्हाचं चिंतन केल्यावर आम्हाला काय लाभ आहे, तर सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहे. त्या गुणांची बाधा संत चरणावर असलेल्या त्रिकोण चिन्हाचं चिंतन केल्यानंतर आपल्याला 3 गुणांची बाधा होत नाही. काय 3 गुणांची बाधा आपल्याला होणार नाही. त्या चिन्हाचं चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चरणावर असलेल्या त्रिकोण चिन्हाचं सुचिन्हाचं चिंतन केलं तर 3 गुणाच्या पलीकडे त्रिभिर गुणमय भाव रेवी सर्व मिदम जगत मोहित मना अभिजानाति मामे भे परमव्यम. हे 3 गुण आहे. या 3 गुणांच्या पलीकडे आपल्याला जाता येते, बाधा करत नाही. ज्ञानोबरायांच्या चरणाचं चिंतन केल्यावर ज्ञानोबरायांच्या चरणावर 4 कलश आहे. 4 कलश. कलश हा सनातन हिंदू संस्कृतीमध्ये शुभ शकून सांगितला आहे. भरलेला घडा शुभ शकून आहे. ज्ञानोबरायांच्या चरणावर 4 आणि कलश आहे. त्या कलशाचं चिंतन जर केलं तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ प्राप्त होण्याकरता कारण ठरतात. म्हणून ज्ञानोबरायांच्या चरणावर असलेल्या त्या कलशाचं चिंतन करा, आपल्याला हा लाभ प्राप्त होतो. ज्ञानोबरायांच्या चरणावर ध्वजाचं चिन्ह आहे. ध्वजा म्हणजे पताकाचं चिन्ह आहे. ध्वजाच्या चिन्हाचं चिंतन केलं तर चिंतन करणारा काय लाभ होतो, आपली कीर्ती आणि सर्वत्र पसरते. या ध्वजाच्या चिन्हाचं चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल कीर्तिमुख त्यांचे
चरणावर असलेल्या ध्वज चिन्हाचं चिंतन केल्यानंतर आपल्याला हा लाभ होतो. माऊलींच्या चरणावर अजून धनुष्याचं चिन्ह आहे, पण त्याची दोरी सुटलेले धनुष्य आहे. काय दोरी सुटलेलं धनुष्य आहे. धनुष्य चिन्हाचं चिंतन केल्यानंतर काय होतं, धनुष्याची दोरी सुटली तर बाण जात नाही, बाण मारता येणार नाही. ज्ञानोबरायांच्या चरणावर असलेल्या धनुष्य चिन्हाचं चिंतन केलं तर काम आपले बाण आणि त्या भक्ताला मारू शकत नाही. याकरता ज्ञानोबरायांच्या चरणाचं चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल आकाश चिन्ह आहे. आकाश वास्तविक पंचमहाभूत आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे एकापेक्षा एक व्यापक आहे, सूक्ष्म आहे. आकाशाचं चिंतन केलं तर भगवंताला उपमा द्यायची झाली तर भगवान कसा आहे, ब्रह्म कसं आहे, उपमा देता येतच नाही, पण द्यायचीच झाली तर आकाशाची दिलेली आहे. परमात्मा कसा आहे, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं, अंडरलाईन करा, गगन सदृशम. गगन नाम आकाश, आकाशाचा आकाश परमात्मा. तो नाही आईसा ठाव उरला से कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. आकाश नाही अशी जागा नाही, तसा परमात्मा सर्व ठिकाणी आहे. त्या आकाश चिन्हाचं चिंतन, ज्ञानोबरायांच्या चरणावर असलेल्या आकाश चिन्हाचं चिंतन केलं तर भक्ताला काय लाभ प्राप्त होतो. तर आकाश चिन्हाचं चिंतन केलं तर हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला, व्यापकता प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांच्या चरणावर गोखुराचं चिन्ह आहे. गोखुर गायीच्या खुराचं चिन्ह आहे. का त्या गोखूर चिन्हाचं चिंतन केल्यानंतर आम्हाला लाभ काय होतो, अर्थात संत चरणाचं चिंतन केल्यानंतर काय लाभ होतो. माऊलींच्या चरणावर गोखुराचं चिन्ह आहे. त्या गोखुराचं चिन्हाचं चिंतन केलं, गोखुरामध्ये पाणी थोडंसं मावतं, गोखुरामध्ये थोडंसं पाणी माहतं. ज्ञानोबरायांच्या त्या गोखूर चिन्हाचं चिंतन केलं, भवसागर बुडवणारा आहे, पण त्या गोखूर चिन्हाचं चिंतन केलं तर गोखुरामध्ये जेवढं पाणी असतं तेवढंच आणि भक्ताला भवसागराचं पाणी असतं. एवढा तरण्याकरता सोपा भवसागर आहे. म्हणून ज्ञानोबरायांच्या चरणाचं चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल चरणावर शंख या आणि चिन्ह आहे. शंखाचं चिन्ह शंख, बरोबर आहे, शंख. त्या शंख चिन्हाचं चिंतन करा, आपल्याला लाभ प्राप्त होतो. कारण शंख हा ज्ञान देणारा आहे, ज्ञान देणारा शंख आहे. बघा, शंख चिन्हाचं चिंतन केलं तर ज्ञान प्राप्त होतं. आपल्याला ज्ञान हवं असेल तर ज्ञानोबरायांच्या चरणाचं चिंतन करा. ज्ञानोबरायांच्या चरणाचं चिंतन करा. ज्ञानोबरायांना पहा, नुसतं त्यांचं नाव घेतलं तर अज्ञानाला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव 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 म्हणता,
ज्ञान देव देतो, ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, असा ज्ञानोबराय ज्ञान प्राप्त करून देतात. म्हणून शंख चिन्हाचं चिंतन करा, ज्ञानोबरायांच्या चरणावर असलेल्या ज्ञान प्राप्त होतं. म्हणून शंख चिन्हाचं चिंतन आहे. ज्ञानोबरायांच्या चरणावर अनेक सुचिन्ह आहे, आपण त्याचा म्हणजे जास्त उहापोह न करता अजून ज्ञानोबरायांच्या चरणावर एक सुचिन्ह आहे बघा, जंबू फल. जंबू जांभळाचं फळ आहे, कारण या द्वीपाला नाव काय आपल्या जंबू या द्वीपा माझी. हो, जांभळाचं फळ आहे. हो, जंबू सुवर्णासारखे जांभळाचे फळ पडले, सुवर्णाचे मोठे मोठे जंबू फल पडले या ठिकाणी पृथ्वी निर्माण होताना पूर्वी, म्हणून याला जंबूद्वीप नाव पडलंय. ज्ञानोबरायांच्या चरणावर असलेल्या जंबू फलाचं चिंतन जर केलं तर चिंतन करणाऱ्या जीवनामध्ये सुवर्णाची प्राप्ती होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सकाळी महाराज बसल्यानंतर विषय झाला, तर विषय असा निघाला की काही मंडळी या ठिकाणी 108 पारायण करतायत. बरेचसे ते प्रगट होत नाही, दिसत नाही, म्हणजे सांगत नाही, दिसताना सामान्य आहे. पण त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की ज्ञानोबरायांच्या कळसाला सुवर्ण द्यायचं होतं, दान करायचं, सोन्याचा कळस करायचं मागे. तर त्यांच्या मनामध्ये सहज संकल्प आला की आपणही काहीतरी दिलं पाहिजे सोन्याचं, आणि कळस जर होत असेल. पारायण करत असताना मनात विचार आला, अकाउंटवर 1 रुपया नाही, फक्त संकल्प. 108 पारायण करणारा व्यक्ती मनामध्ये संकल्प केला की ज्ञानोबरायांना आपण काही दिलं पाहिजे, आणि असा विचार केला, आणि अकाउंटवर 1,00,000 रुपये कुठून आले कळाले नाही, कुणी पाठवले कळाले नाही. आणि मग त्यांनी 1,00,000 रुपये इकडे सुवर्ण कलशाला दिले. का? सुवर्ण प्राप्त करायचं असेल तर आपण संत चरणाचं चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.